आपल्याला माहिती आहे, आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने सकाळी जे स्पीकरची निवड होती त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे आणि मंत्र्यांचा परिचय ह्याच्यावर देखील बहिष्कार टाकलेला आहे. खरं म्हणजे मंत्र्यांचा परिचय हा सगळ्यांना चांगलाच आहे. किती वॉशिंग मशीनमधून कोण कोण आलेलं आहे, कोण कसं सुरतेला पळालं होतं, गुवाहाटीला पळालं होतं, हे सगळं आम्हाला माहिती आहे. पण मुळात काल आम्ही बिनविरोध केला ही निवडणूक आणि त्यानंतर जे नाव पुढे आलं, जे अध्यक्ष आज झालेले आहेत, ज्यांची निवड झालेली आहे, ते अध्यक्ष मागच्या वेळी देखील गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल एक घटनाबाह्य सरकार चालवण्यासाठी मदत करत होते. त्याच अध्यक्षांनी लवाद म्हणून जो निकाल दिला, मग शिवसेना फोडण्याचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा असेल, हा अन्याय, ही जखम, ही ताजी आहे. आणि आमची हीच माफक अपेक्षा आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली असा पुन्हा अन्याय होणार नाही, ही आमची अपेक्षा आहे. त्यांच्याकडून गॅरंटी मिळणं गरजेचं आहे की जो अन्याय, जे काही संविधानाचा अपमान गेल्या 2.5 वर्षात त्यांनी केला लवाद म्हणून, तो पुन्हा होणार नाही.